वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई. 432 केसेस अंतर्गत 3.8 लाख रुपयांचा दंड वसूल. प्रतिनिधी रहीम पिंजारी. शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूरतर्फे आज दिनांक 20/8/2026 शहरातील विविध प्रमुख विद्यालये, प्रमुख महाविद्यालये आणि चौकांमध्ये विना परवाना व नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांवर एक विशेष धडक मोहीम राबवण्यात आली. सकाळी 10:30 ते 12:30 या अवघ्या 2 तासांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 432 केसेस नोंदवून 3,80,850 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज, सायबर चौक आणि खरे कॉर्नर या ठिकाणी राबवण्यात आली. यामध्ये अल्पवयीन वाहन चालक, ट्रिपल सीट फिरणारे, हुल्लडबाज, सायलेन्सर बदलून आवाज करणारे आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्या वाहनधारकांना टार्गेट करण्यात आले. कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे. लायसन्स जवळ न बाळगणे, सर्वाधिक 188 केसेस, दंड 14,000. विहित नमुन्यात नंबर प्लेट नसणे, 77 केसेस, दंड 5,500. तिब्बल ट्रिपल सीट वाहन चालवणे, 31 केसेस, दंड 31,000. वाहन चालवताना मोबाईलचा वापर, 27 केसेस, दंड 36,000. लायसन न काढणे व अल्पवयीन पालकांवर कारवाई, 11 केसेस, दंड 55,000. इतर केसेस 94 केसेस, दंड 61,350. फॅन्सी नंबर प्लेट 2 केसेस, दंड 2,000. वाहनांमध्ये मॉडिफिकेशन करणे 2 केसेस, दंड 2,000. या धडक कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस उप अधीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.